नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्यवाणी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. ज्योतिष शिका व आपली कुंडली स्वतः पहा या सदराखाली मी तुम्हाला अनेक विषयावर बोलतोय. मागील काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 12ही स्थानाच्या मालकांची 12 स्थानामधली फळं सांगतोय. मागील व्हिडिओमध्ये आपण दशमेशाची फळं पाहिली. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकादश किंवा 11 स्थानाच्या मालकाची किंवा लाभेशाची 12 स्थानामधली काय फळं मिळते हे मी सांगणार आहे. तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. आता एकादश स्थान म्हणजेच लाभ स्थान. आपण एकादश स्थानाला लाभ स्थान म्हणतो. त्यामुळे लाभ स्थानामध्ये किंवा 11व्या स्थानामध्ये जी राशी असेल त्या राशीचा जो मालक ग्रह असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? लाभेश म्हणणार आहे. 11 हे लाभ स्थान, एकादश स्थान किंवा लाभ स्थान आहे. इथं जी तुमची राशी असेल त्या राशीचा मालक ग्रह तुमचा लाभेश होणार आहे. मग हा लाभेश ग्रह पत्रिकेत कुठं बसला आहे ते बघा. त्याप्रमाणे तुम्हाला भविष्य कळेल किंवा उत्तर तुम्हाला समजेल. प्रत्येकाने आपली पत्रिका समोर ठेवा. म्हणजे लाभ स्थानामध्ये जी राशी आहे त्या राशीचा जो मालक ग्रह असतो त्याला आपण लाभेश म्हणतो. लाभेश हा व्यक्तीला स्वकष्टाने मिळवणारे धन दाखवतो. त्यामुळे हा बऱ्याचदा दशम स्थानाच्या संबंधामध्ये अभ्यासावा लागतो. लाभेश हा सद्मार्गाने मिळणाऱ्या सतत मिळणाऱ्या पैशाचा द्योतक आहे. लाभेशावरून आपण व्यक्तीच्या सर्व प्रकारची इच्छा आकांक्षापूर्ती, वाहन, वास्तू, वस्त्र, अलंकार इत्यादीचा लाभ, तसेच सर्व प्रकारचे मिळणारे लाभ, स्त्रियांपासून होणारे फायदे किंवा लाभ या सगळ्याचा विचार आपण 11व्या स्थानाच्या मालकावरनं म्हणजे लाभेशावरनं करतो. तर लाभेश तुमच्या पत्रिकेत कुठं बसला आहे? तो चांगल्या स्थितीमध्ये असेल तर तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होणार आहे. तुम्हाला स्त्रियांपासून लाभ होणार आहेत. तुम्हाला वाहन, वास्तू, वस्त्र, अलंकाराचे लाभ होणार आहेत हे तुम्ही सांगू शकता. तर लाभेशाची स्थिती बघणं फार गरजेचं आहे. सुरुवात करूया आपण. लाभेश जर लग्नस्थानामध्ये असेल तर काय? तर कोणकोणते लाभ मिळवायचे आहेत, तुम्हाला जे हवं आहे ते मिळवायचा सगळा अधिकार तुमच्या हातात येतो. कारण लग्नस्थान हे तुमचं स्वतःच आहे. तुम्ही धडपडाल तेवढं तुम्हाला यश मिळणार. तर लाभेशाची लग्नामध्ये बसणारी स्थिती अतिशय चांगली असणार आहे. तर लाभेश जर लग्नस्थान म्हणजे प्रथम स्थानामध्ये असेल तर व्यक्ती स्वकष्टाने उत्कृष्ट पैसा मिळवते. व्यक्तीला सर्व प्रकारचे लाभ होतात. व्यक्ती धनवान, मित्रप्रिय होईल. पैसा कमवण्यासाठी फार कष्ट पडत नाहीत. आर्थिक विवंचना या लोकांची फारशी राहत नाही. म्हणजे हा अतिशय चांगला योग आहे. त्याच्यानंतर हा लाभेश जर धनस्थानामध्ये असेल, एका पैशाचा मालक दुसऱ्या स्थानामध्ये पैशा स्थानामध्ये पडला तर ही भविष्याची अतिशय चांगली स्थिती आहे. लाभेश जर धनस्थानामध्ये असेल तर व्यक्तीला उत्कृष्ट आर्थिक लाभ होतात. पैसा कधीही कमी पडणार नाही. व्यक्तीला पूर्वार्जित इस्टेट मिळेल. या लोकांना दागदागिने आणि उत्कृष्ट भोजन मिळतं या योगामध्ये. तसे व्यक्ती पैशाच्या देवाणघेवाण करणारी व संपत्तीवान होईल. या लोकांना पैसा सांभाळण्याची उत्तम अक्कल असते. आणि पैसा कसा सांभाळावा, धनसंचय कसा करावा हे त्यांना खूप चांगल्या प्रकारे जमतं. हा लाभेश जर तृतीय स्थानामध्ये असेल तर काय? तर व्यक्ती अशा योगामध्ये स्वतंत्र वृत्तीची, भावंडावर प्रेम करणारी आणि स्वतःच्या हिमतीवर, पराक्रमावर उदयास येणारी किंवा धन मिळवणारी असते. व्यक्ती स्वपराक्रमाने, कर्तृत्वाने पैसा मिळवते. व्यक्तीला सतत धावपळ, दगदग या योगामध्ये करावी लागते. त्याच्या योगे त्याला मोठे लाभ होतात. हा लाभेश जर चतुर्थामध्ये असेल तर लाभेश चतुर्थानामध्ये असताना व्यक्तीला स्थावर इष्टेचा लाभ होतो. व्यक्तीला वाहन सुख, ग्रहसौख्य, मातृसौख्य, मित्रसौख्य उत्तम मिळतं. चतुर्थेश लाभात किंवा गुरु शुक्र चतुर्थात लाभात असेल तर वाहन लाभ निश्चित होतो. व्यक्ती मातृभक्त राहील. म्हणजे ज्यांचा लाभेश चतुर्थ आहे त्यांना आईचं सुख, शेतीवाडी, घर, वाहन यांचा लाभ नक्की होणार आहे. हा लाभेश पंचमात त्याच्या समोरच्या स्थानामध्ये असणं अतिशय चांगलं असतं. कारण पंचम स्थानामध्ये बसलेल्या ग्रहाची लाभ स्थानावर परत दृष्टी पडणार आहे. लाभेश पंचमात असेल त्या व्यक्तीचा विद्याभ्यासामध्ये उत्कृष्ट प्रगती होते. थोडक्यात विद्या किंवा बुद्धी किंवा शिक्षण विद्येच्या जोरावर खूप चांगलं होणार आहे. व्यक्तीला शिक्षणामध्ये यश मिळणार आहे. बक्षिसे मिळणार आहेत. यांचं संतिसौख्य अतिशय चांगलं राहणार आहे. स्त्री संवाद त्यांना घडतो. म्हणजे प्रेम प्रकरणं यांचा होण्याची शक्यता राहते. लॉटरी, जुगार, सट्टा, शेअर्स यातून या व्यक्तींना मोठा पैसा मिळतो. थोडक्यात ही व्यक्ती कलेच्या जोरावर, बुद्धीच्या जोरावर चांगले आर्थिक लाभ करून घेते. व्यक्तीला सिनेमा, नाटके, खेळ, करमणुकीच्या गोष्टीमध्ये प्रगती होते व त्यातून चांगले आर्थिक लाभ होऊ शकतात. थोडक्यात व्यक्ती कला, बुद्धी, खेळ याच्या जोरावर किंवा शिक्षणाच्या जोरावर चांगला पैसा कमवते. हे लक्षात ठेवा. हा लाभेश जर षष्ठात असेल तर काय? आता लाभ स्थानाचा मालक षष्ठ स्थान हे अशुभ स्थान आहे. त्या षष्ठात असेल तर लाभेश षष्ठात ज्या लोकांचा असेल ते लक्षात ठेवा की या लोकांची मित्राकडनं फसवणूक होणार आहे.
आजारपणामुळे, फसवणुकीमुळे किंवा जामीनदार राहिल्यामुळं या लोकांची मोठी आर्थिक हानी होणार आहे. यांचे शत्रू होणारे लाभ यांचे नष्ट करतात. यांच्यावर पैसा फारसा शिल्लक राहत नाही. मामाचंही सौख्य फारसं चांगलं मिळत नाही. म्हणजे लाभेशाची षष्ठामध्ये असणारी स्थिती अतिशय खराब आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर लाभेश जर तुमचा सप्तम स्थानामध्ये असेल तर लाभाचा मालक केंद्रात असणं अतिशय चांगलं लक्षण आहे. लाभेश सप्तमात किंवा सप्तम स्थानामध्ये असता स्त्रियांपासून आर्थिक लाभ चांगले होतात. जोरदार नोकरी करणारा किंवा कमवणारा मिळतो. अशा लोकांना व्यवसायातील भागीदारीतून चांगले आर्थिक लाभ होतात. लाभेश सप्तमात व सप्तमेश लाभात असता खूप मोठे आर्थिक लाभ होतात, लक्षात ठेवा. हे अतिशय चांगली स्थिती आहे. आता लाभेश अष्टमात असेल तर अष्टम हा अचानक धनलाभ करणारा, कमी श्रमातला पैसा देणारं स्थान आहे. तर लाभाचा मालक अष्टमात असेल त्या लोकांना पैसा मात्र खूप चांगला मिळणार हे लक्षात ठेवा. लाभेश अष्टमात असता श्रम केल्याशिवाय व्यक्तीला मोठे लाभ होतात किंवा कमी श्रमातला पैसा मिळतो असंही म्हणायला काही हरकत नाही. या लोकांना अचानक धनलाभ होणं, निषिद्ध मार्गाने पैसा मिळवणं चांगलं जमतं. काहींना बेवारशी स्टेज गुप्तधन मिळतं. व्यक्तीचा कल हा कमी श्रमातून पैसे कमवण्याकडे राहतो व तसा व्यक्तीला पैसाही चांगला मिळतो. परंतु पाप ग्रहाबरोबर जर तुमचा लाभेश अष्टमात असेल तर रेसमध्ये सर्व कमाई जाते किंवा 2 नंबरच्या धंद्यामध्ये कमाई जाते. त्याच्यानंतर लाभेश जर नवम स्थानामध्ये भाग्यस्थानामध्ये असेल तर काय, तर लाभेश जर भाग्यस्थानामध्ये असेल तर व्यक्तीला उत्कृष्ट दर्जा लाभतो. लग्नेश गुरु शुक्र किंवा चंद्राबरोबर जर तुमचा लाभेश भाग्यात असेल तर व्यक्तीला उत्कृष्ट सांपत्तिक योग येतो. नुसता लाभेश जर नवमात असेल तर पैसा कधीही कमी पडत नाही. कुंडलीतील इतर योग वाईट असले तरी व्यक्तीला पैसा कमी पडणार नाही. अडचणीच्या वेळातही पैसा मिळतो. म्हणजे लाभेश भाग्यात असणं अतिशय चांगलं लक्षण आहे. व्यक्तीला कितीही आर्थिक अडचणी आले तर व्यक्ती त्या अडचणीतून बाहेर पडू शकते. लाभेश जर दशमात असेल तर काय, लाभाचा मालक दशमामध्ये. लाभेश जेव्हा दशमध्ये असेल तेव्हा श्रमाचं योग्य चीज होतं. कोणत्या व्यक्तीने केलेल्या कष्टाचं चीज योग्य होणार आहे. नोकरी व व्यवसायातून व्यक्तीला पैसा चांगला मिळणार आहे. व्यक्तीच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. आर्थिक लाभ चांगले होतात. व्यक्तीला स्वकष्टातून चांगले लाभ होतात. म्हणजे हा पण योग अतिशय चांगला आहे. त्यानंतर लाभेश 12व्या स्थानामध्ये गेला तर काय, हा लाभेश लाभामध्ये मी तुम्हाला सांगितलं की लाभेश लाभात असेल तर काय. आता लाभेश लाभात असणं ही अतिशय चांगली स्थिती आहे. म्हणजे लाभ स्थानामध्ये कुठलाही ग्रह स्वराशीमध्ये असणं खूप व्यक्तीच्या सर्व इच्छापेक्षा पूर्ण करणारं किंवा आर्थिक लाभ करून देणारा योग आहे. तर लाभेश जेव्हा लाभात असेल त्या व्यक्तीला अनेक प्रकारचे लाभ होतात. उत्तम धन, वाहन वास्तू, वस्त्र अलंकार, स्त्री तसेच संततिसुख यांना उत्तम मिळतं. स्त्रीसुख पण चांगलं मिळतं, वाहन वास्तुसुख चांगलं मिळतं. ह्या लोकांना स्त्रियाकडून तसेच स्त्रियांना पोषक व्यवसायातून व्यक्तीला मोठे आर्थिक लाभ होतात. व्यक्तीचा मित्रपरिवार मोठा राहून त्यांचं सहकार्यांना उत्तम मिळतं. पुत्रसंततीच्या दृष्टीने शुभफलदायी असतो. लाभेश हा लाभामध्ये असणं. या लोकांचा विद्याभ्यासात चांगली प्रगती होते की विद्याभ्यास चांगला होतो. थोडक्यात शिक्षण उत्तम होतं. मग लाभेश लाभामध्ये असणं. लाभेशाची सगळ्यात वाईट कंडिशन कुठली आहे तर 12व्या स्थानामध्ये असणं. आता लाभाचा मालक जर 12व्या स्थानामध्ये असेल तर काय होणार आहे का, लाभ स्थान हे आय स्थान आहे, म्हणजे मिळवणारं स्थान आहे. व्यय स्थान हे खर्चाचं आहे. लाभाचा मालक जर खर्चाच्या स्थानामध्ये असेल तर काय होणार आहे तर नक्कीच पैसा शिल्लक राहणार नाही किंवा पैशाचा मोठा खर्च होणार आहे हे आपल्या लक्षात येईल. लाभेश जेव्हा 12व्या स्थानामध्ये किंवा व्यय स्थानामध्ये असतो तेव्हा पैसा कितीही मिळवला तरी शिल्लक मात्र काहीच राहत नाही. कुटुंबासाठी या व्यक्तीचं मोठं कर्ज होतं. कुटुंबासाठी कर्ज फेडण्यामध्ये या व्यक्तीचं आयुष्य जातं. सतत पैशाची विवंचना राहते. पैशाचा उपभोग फारसा घेता येत नाही. व्यक्तीला अनावश्यक खर्च मोठ्या प्रमाणात होतात किंवा आर्थिक फटके वारंवार बसतात. साठवलेला पैसा यांचा खर्च होतो. लाभेश जर पाप ग्रहाबरोबर 12व्या स्थानामध्ये असेल तर व्यक्तीचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती कायम राहते. थोडक्यात आर्थिक चणचण निर्माण करणारा योग आहे. लाभाचा मालक व्यय स्थानामध्ये असता कामा नये. अशा प्रकारे तुम्हाला मी लाभेशाची 12ही स्थानामधली फळं सांगितलेली आहेत. आपली कुंडली समोर ठेवा, त्याप्रमाणे तुम्ही बघायला सुरुवात तुम्हाला कळेल. एक निवेदन करतो, ज्या लोकांनी अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट आणि ज्योतिषप्रेमींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. यानंतर आपण 12 भावेशामधला जो शेवटचा भावेश तो म्हणजे वेश
या 12 सणाच्या मालकाची 12 सणामधली काय फळं मिळतील हे मी तुम्हाला सांगणार आहे. तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा, म्हणजे तुम्हाला भावेशावरनं कसं भाकीत करायचं हे सगळं समजेल. आपण त्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.